पुढची 5 वर्ष सत्तेविना विरोधी बाकावर बसून आंदोलन करत काढायचे या कल्पनेनंच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते व कार्यकर्ते अस्वस्थ झालेत। पक्ष स्थापनेपासून या राष्ट्रवादीनं मधला फडणवीस सरकारचा 5 वर्षांचा कार्यकाळाचा अपवाद सोडला तर कायम सत्ताच उपभोगली आहे। आताही आपलाच एक गट सत्तेत व आपण सत्तेच्या उंबरठ्या बाहेर असल्यानं हे नेते अस्वस्थ आहेत। म्हणूनच अजित पवारांकडे चला असा घोषा त्यांनी शरद पवारांकडे लावलाय। आता शरद पवार त्यांचा हा हट्ट मान्य करण्याच्या मूडमध्ये सध्या तरी दिसत नाहीयेत। या उद्वेगातून परवा मुंबईच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांनी किमान प्रदेशाध्यक्ष तरी बदला, तरुणांच्या हाती पक्षाचे सूत्र द्या अशी आग्रही मागणी केली आहे। यातून अजित पवार गटात जाण्यास विरोध करणाऱ्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे मनसुबेही उघड झालेले आहेत। काय आहे यामागचं राजकारण जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। विधानसभा निवडणुकीत मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागल्यानंतर शरद पवार यांच्या पक्षाचं चिंतन शिबिर नुकतंच मुंबईत पार पडलंय। यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आपण कुठे चुकलो, लोकसभेतील यशाच्या भरोशावर कसं अवलंबून राहिलो अशी कारण मीमांसा मांडली। केवळ शरद पवार या एका नावाच्या करिश्म्यावर हा पक्ष अवलंबून राहिला। लोकसभेत याच नावानं त्यांना प्रचंड यश मिळवून दिलं होतं, तोच करिश्मा विधानसभेतही राहील अशी भोळी आशा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना वाटत होती। पण झालं उलटच। आतापर्यंत शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीत इतकी नामुष्की कधीच आली नाही तेवढी यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पाहायला मिळाली आहे। या पक्षाचे अवघे 10 आमदार निवडून आलेत। या उलट लोकसभेत नामुष्की ओढावलेल्या अजित पवार गटाचे मात्र विधानसभेत 41 आमदार निवडून आले। आता हे 41 आमदार सत्तेची ऊब उपभोगत आहेत व शरद पवार गटाचे आमदार पदाधिकारी विरोधी बाकावर आहेत। राष्ट्रवादी पक्षाची स्थापना 1999 मध्ये झाली। 2014 ते 19 हा 5 वर्षांच्या कार्यकाळाचा अपवाद वगळला तर 1999 पासून हा पक्ष कायम सत्तेत आहे। 2022 ते 24 या 2.5 वर्षात शिंदे सरकारच्या कार्यकाळातही याच राष्ट्रवादीतील एक गट सत्तेत जाऊन बसला होता व शरद पवारांसोबत काठावर असलेल्यांना खुणावत होता। आता मात्र पुढची 5 वर्ष आपल्याला सत्तेविना काढायची आहेत, केवळ आंदोलनं करत काढायची आहेत या विचारानं शरद पवारांसोबत राहिलेले नेते व पदाधिकारी अस्वस्थ झालेत। आपणही अजित पवारांसोबत सत्तेत जावं, पक्ष विलीन करून टाकावा अशा मागणीचा घोषा काही आमदार खासदारांनी शरद पवारांकडे लावलाय। अर्थात ही फक्त आमदार खासदारांची मागणी नसून पदाधिकारी कार्यकर्त्यांची हीच भावना आहे। पण शरद पवार तूर्त त्याला तयार नाहीयेत। याचं कारण म्हणजे एका अपयशानं खचून जाणारे नेते शरद पवार नाहीयेत। तसंच राजकारणात गेली 55 वर्ष कमावलेलं नाव पुतण्या अजित पवारांसमोर शरण जाऊन ते धुळीस मिळवू इच्छित नाहीयेत। शरद पवार यांनी आतापर्यंत होतं नव्हतं ते सारं गमावलंय, त्यामुळे आता त्यांच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये। आणि आतापर्यंत त्यांनी स्वतः सर्वच प्रमुख पदं भूषवली आहेत, त्यामुळे आता त्यांना नवीन काही मिळवायची इच्छाही नाहीये। फक्त चिंता आहे ती आपल्या वारसदारांच्या पुनर्वसनाची। यातूनच सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद देण्याच्या ऑफर अनेकदा शरद पवारांकडे आल्या, पण त्यांनी त्यावर अजून तरी सकारात्मक विचार केलेला नाहीये। पण आता मात्र पवारांना पक्षातून दबाव वाढत आहे। दोन्ही गट विलीन करा, अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत चला असा आग्रह तळागाळातून होतोय। पण स्वतः शरद पवारांसह जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यासारखे नेते मात्र अजून त्यावर सहमत नाहीयेत। हे नेतेच शरद पवारांना विलिनीकरणाचा निर्णय घेऊ देत नाहीयेत असा समज दुसऱ्या फळीत आहे। म्हणूनच या आव्हाड, जयंत पाटील यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये संताप आहे। त्याचेच पडसाद राष्ट्रवादीच्या बैठकीत उमटलेत। पराभवाचं मंथन करण्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत आपण कुठे चुकलो हे शरद पवारांनी सांगितलं। आयुष्यात प्रथमच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीचं कौतुक करून शरद पवार यांनी आपण लोकसभेच्या यशामुळे कसे गाफील राहिलो व संघ परिवारानं लोकसभेतील अपयशानंतर कसं चिकाटीनं काम करून मतदारांना आपलंसं केलं हेही पवारांनी सांगितलंय। आता यापुढे तरुणांच्या हाती पक्षाची सूत्र देण्याचं सुतोवाचही त्यांनी केलंय। आता पुढच्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आहेत, त्यामुळे मनपा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आता 50% महिलांना उमेदवारी देणं बंधनकारक आहेच। पण उर्वरित जागांवर तरुणांना व प्रस्थापित घराण्यांशिवाय नव्या दमाच्या तरुणांना, ज्यांना राजकीय वारसा नाही अशा तरुणांना उमेदवारी देण्याचा निर्णय पवारांनी या बैठकीत जाहीर केलाय।
मात्र त्याही पुढे जाऊन पक्षाचा प्रदेशाध्यक्षच तरुण नेमा अशी आग्रही मागणी या बैठकीत पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे। पक्ष संघटना वाढीसाठी पूर्ण वेळ देऊ शकेल असा तरुण प्रदेशाध्यक्ष नेमा, सर्व कार्यकारिण्या बरखास्त करून नव्यानं नेमा तरच पक्षात नवचैतन्य येईल अशी आर्त भावना पदाधिकाऱ्यांनी शरद पवारांसमोर व्यक्त केली आहे। एकूणच जयंत पाटील यांना बदला असाच या मागणीतील सूर होता। त्यामुळे जयंत पाटीलही संतापलेत। विधानसभेत कोणी किती काम केलं याचा आधी हिशेब द्या, मी 8 दिवसात प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो असे उद्विग्न विचार त्यांनी पवारांसमोर मांडले। आरोप करणं सोपं असतं, चांगला माणूस शोधणं अवघड असतं असं सांगत त्यांनी स्वतःला चांगला माणूस असल्याची पावतीही देऊन टाकली आहे। प्रदेशाध्यक्ष बदलाची पक्षातून तीव्र भावना व्यक्त होत असताना शरद पवारांनी अजून आपली काहीच भूमिका मांडलेली नाही, पण ते यावर निश्चितच विचार करतील असं पदाधिकाऱ्यांना वाटतं। जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा ही मागणी तशी जुनी आहे। अजित पवारांच्या गटानं बंड केल्यानंतर त्यांच्या प्रत्येक नेत्याच्या बोलण्यातून जयंत पाटलांबाबत रोष व्यक्त होत होता। या पदाचा कार्यकाळ पूर्ण झाला तरी जयंतराव पद सोडायला तयार नव्हते अशा तक्रारीही त्यावेळी जाहीरपणे मांडण्यात आल्या, पण त्याची दखल शरद पवारांनी घेतली नाही। परिणामी पक्षफुटीचं संकट त्यांना स्वतःहून ओढवून घ्यावं लागलं। आताही राष्ट्रवादीत पुन्हा फूट पडणं अटळ आहे। अजित पवारांकडील सत्ता अनेकांना खुणावती आहे। शरद पवार व त्यांच्या निकटवर्तीयांनी अनेक वर्ष सत्ता उपभोगली आहे। आपण त्यापासून वंचित का राहायचं असं पदाधिकाऱ्यांना पहिल्यांदाच निवडून आलेल्या आमदार खासदारांना वाटत आहे। त्यातच अजित पवार गटाकडूनही या लोकांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत। बाप लेकीला सोडा, बाकीचे 8 खासदार दादांसोबत या अशा ऑफर्स दिल्या जात असल्याचा गौप्यस्फोट नुकताच आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता। यात कितपत तथ्य आहे याबाबत राष्ट्रवादीच्या दोन्ही गटात कथाकूट सुरू आहे। पण आता शरद पवार गटातील सत्तेत जाण्यास इच्छुक आमदार खासदारांना व पदाधिकाऱ्यांना फारशा आग्रहाची गरज पडणार नाही। अजित पवार गटानं नुसतं खुणावलं तरी ते तिकडे सत्तेच्या मैदानात उडी मारून जाण्यास आतुर झाल्याचं दिसतंय। यामुळे शरद पवारांनी निर्णय घेतला नाही तरी त्यांच्या गोटातील अनेक नेते अजित पवारांकडे जाणार हे अटळ आहे। आता उरलेला पक्ष सांभाळण्यासाठी तरी सक्षम नेते निवडा एवढाच पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे। तरुणाईच्या हाती पक्ष द्यायचा असेल तर आमदार रोहित पवार किंवा आमदार रोहित आर पाटील यांच्या हाती प्रदेशाध्यक्ष पदाची सूत्र द्या अशी मागणीही केली जाते। म्हणजेच नेतृत्व बदललं तरी घराणेशाही मात्र पक्षात कायम राहणार असल्याचं दिसतंय। कारण रोहित पवार हे शरद पवारांचे नातू आहेत, तर रोहित पाटील हे दिवंगत नेते आर पाटील यांचे पुत्र आहेत। ते प्रथमच आमदार झालेले आहेत। आधीच शरद पवारांनी आपली मुलगी सुप्रिया सुळे यांना पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष पद दिलेलं आहे। आता रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष बनवून हे पदही पवार घरातच ठेवतील का याविषयी शंका आहे। तर रोहित पाटील हे अगदीच नवखे आहेत। त्यामुळे शरद पवार प्रदेशाध्यक्ष पदासाठी कुणाची निवड करतात याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे।